5.5 करोड गोसावी समाज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या समाजाच्या आमच्या 2 महिला बहिणी जे की कार्तिका आणि दुर्वा. तर दुर्वा दिदी काल आमचे हे 2 लेकरं काल खेळत असताना काय नराधमांनी काल त्याच्यावर रेप करून त्यांचं हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकून अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही. आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं 24 तासात, चांगली गोष्ट आहे, पोलीस प्रशासनाचं अभिनंदन, पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा. तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा, महाराष्ट्र पोलिसांचं नाव जगामध्ये होईल. 4.5 करोडपेक्षा जास्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज राहतो, मग त्याच्यामध्ये 5.5 करोड पूर्ण इंडियामध्ये गोसावी समाज राहतो. हा भिक्षा करणारा समाज, हा मागत पण करून करणारा समाज, मोलमजुरी करून करणारा समाज, या समाजावर कालावर चुकीवर अन्याय अत्याचार होतो. त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही पॉलिसी मेकिंग आहात आणि पॉलिसी मेकिंगमध्ये तुम्ही एक निर्णय घ्या की भटक्या मुक्तांना ॲट्रॉसिटीसारखा संरक्षण कायदा भेटला पाहिजे. मग त्या संरक्षण कायद्यासाठी तुम्ही समिती नेमा. इथल्या आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारावा ना, म्हणजे इथल्या आमदारांना आम्ही मतदान केलंय, कशाच्या बेसवर केलंय की बाबा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवा. 24 तास उठून गेले इथले आमदार, इथले खासदार अमोल कोल्हे साहेब, पालकमंत्री साहेब, इथले पुणे जिल्ह्याचे आमदार, कुणीच इथं पीडित कुटुंबाला भेटत नाही. हे जर परिवार जर वरिष्ठ जातीचं असतं तर या परिवाराला लगेच भेटायला आले असते. आम्ही गरीब लोक आहेत, त्यामुळे आमची मागणी अशी आहे की तुम्ही ॲट्रॉसिटीसारखा संरक्षण कायदा आम्हाला द्यावा. राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत मुख्यमंत्री वेलफेअर बोर्ड बनवलेला आहे. त्या बोर्डाला जो चेअरमॅन आहे आणि महाराष्ट्राला सदस्य दिला, त्या सदस्याचं काम आहे की भटक्या मुक्तांवर कुठे अन्याय होत असेल तर ती रिपोर्ट सेंटरला कळवणं. 24 तास झाला अजून तो सदस्य इथं उभा नाही राहिला, म्हणजे आमच्या टॅक्सचे पैसे त्याला 1.5 लाख रुपये पेमेंट भारत सरकार देतं. मग ते सदस्य काय करतात, चेअरमॅन काय करतात, CEO काय करतात, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय काय करतं, हा लय मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्ही हे समजून घ्या, भटक्या मुक्तांवर सारखा अन्याय होतोय साहेब. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या अति मागासलेला हा समाज आहे आणि ह्या समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटत नाही आहे महाराष्ट्रात. म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांना आम्ही 4.5 करोड भटक्या मुक्तांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि ॲट्रॉसिटीसारखं संरक्षण कायदा द्या, म्हणजे तुम्हाला आम्ही डोक्यावर उचलून पुढचं पाऊल काय असणार? आमचं पुढचं आंदोलन थांबवणार आहे? नाही, आम्ही आंदोलन थांबवणार नाही. आंदोलन अजिबात नाही थांबवणार. इथं 5 लाख लोक एकत्र होण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर इथं यावा. त्या पीडित कुटुंबाला 25-25 लाख रुपयांची घोषणा करावी. तुम्ही मागच्या वेळेस घोषणा केली, ते आपल्या बाजूला श्रीगोंदा तालुक्यामध्ये नावरे म्हणून एक गाव आहे, तिथल्या परिवाराला त्या बाईवर रेप झाला आणि तिचे 2 डोळे काढून फोडले. त्या परिवाराला न्याय देणार असं त्यांनी सांगितलं होतं, पण अजूनपर्यंत त्या बाईला सुद्धा घर नाही दिली. मग आपले खासदार साहेब त्या परिवाराकडे लक्ष देणार आहेत का? ह्या परिवाराकडे लक्ष देणार आहेत का? असे येतात केसेस, जातात, कुणी लढत नाही. म्हणून 15 दिवस आम्ही इथून हटणार नाही, हा निर्णय घेतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाही तर मग CP साहेब, SP साहेबांनी एक कमिटी गठीत करून त्याचा एन्काउंटर रस्त्यावर करून टाकावा, हीच आमची मागणी आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाची शिक्षा तर नक्कीच झाली पाहिजे. सर्वांबरोबर मी पण आहे, कारण लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना यापुढं घडू नये म्हणून कुणाला तरी चपराक मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाज बांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे. दुसरा मुद्दा, अशा घटना एखाद्या गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी बर्बाद करणाऱ्या या घटना आहेत. या लहान बालकांचे आईवडील हे नोकरदार आहेत, आपला उपजीविका या ठिकाणी हातावर पोट आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून तातडीनं कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशनचा अहवाल लगेच दाखल व्हावा म्हणून आत्ताच त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं कलेक्टर साहेबांशी बोलून तातडीनं या कुटुंबाला मदत होण्यासाठी सुद्धा मी या कुटुंबाबरोबर निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा मिळून देणार आहे. आणि तिसरा मुद्दा, खऱ्या अर्थानं अशा ज्या घटना आपल्या तालुक्यामध्ये शेजारी भोसरीला आता एक घटना घडली, अजूनही 1-2-3 घटना घडल्या. अशा प्रकारच्या घटना का घडतात याचं पालमुळं शोधण्याचं काम पोलीस प्रशासनानं यापुढं करावं. अशा पद्धतीनं अवैध मार्गानं काही गोष्टी जर आपल्या भागात चालू असतील तर त्यासुद्धा या ठिकाणी मुळापासून उपटून टाकण्याचं काम यंत्रणेनं करावं अशा विचाराचा मी या ठिकाणी आहे. आणि त्या माध्यमातून त्या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी मी जरी 1-1.5 तास उशिरा आलो असलो तरी माझा संपर्क त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि आपल्या पोलीस यंत्रणेशी चालू होता. या ठिकाणी आल्याच्या नंतरही त्यांच्याशी आत्ता संपूर्ण माहिती आणि सूचना दिलेल्या गेलेल्या आहेत.
पोलीस यंत्रणा या गोष्टीत कोणतीच कमी ठेवणार नाही, कारण शासकीय नियमावलीनुसार त्यांना सर्व कलमं लावून हा गुन्हा पुढं या ठिकाणी चालवायचा असतो। त्यामुळं सगळ्या बाजूने आपण या प्रक्रियेला मदत करू असं या ठिकाणी आश्वासित करतो। घडलेली घटना ही निर्दयी, निर्गुण आणि आपल्या सर्वांना न शोभणारी या ठिकाणी आहे। त्यामुळं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मताशी मी सहमत आहे।